नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. सर्व स्वामी भक्तांना चांगलं आरोग्य मिळावं, त्यांच्या कुटुंबात सुख, शांती, समाधान आणि आनंद राहावं, यासाठी वेळोवेळी चांगले मी बोध सांगत असतो. पण अलीकडच्या काही वर्षामध्ये प्रत्येक घरात अनेक जण आजारी असल्याची उदाहरणं दिसून येतात. आणि आजारी पडल्यानंतर पैसा तर खर्च होतो, परंतु जो मानसिक आणि शारीरिक त्रास होतो तो फार त्रासदायक आहे. तो सहसा कोणाच्या कुटुंबाच्या वाटेला येऊ नये म्हणून काही चांगल्या गोष्टी सांगताना मी एका ठिकाणी वाचलं, इंद्रस्य तर्क दुर्लभा, म्हणजे इंद्राला ताक मिळत नाही. स्वर्गामध्ये देवांचा राजा इंद्र आहे, पण इंद्राची जर इच्छा झाली की आपण पृथ्वीवर जे ताक मिळतं ते ताक मिळावं, तर त्याला ताक मिळत नाही. स्वर्गामध्ये अमृत मिळतं, पृथ्वीवर ताक मिळतं. पृथ्वीवर अमृत मिळणं महा अवघड आहे. म्हणून भाविकांना मला सांगायचं आहे की खरोखरच आपल्यासह आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल तर सकाळी गरम पाणी, मध, लिंबू, दुपारी जेवणामध्ये ताक आणि रात्री झोपताना दूध, या 3 गोष्टी जर तुम्ही आचरणात आणल्या, ह्याला काही जास्त खर्च नाही, तर तुम्हाला दवाखान्यात जाण्याची अजिबात गरज भासणार नाही. पण लोक ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि थोडं काही झालं तर संयम न बाळगता ताबडतोब दवाखान्याकडे धाव घेतात. कारण आपण प्रत्येकजण मृत्यूला घाबरतो आणि मग जे उपचार होतात, जो खर्च होतो तो अनेक जण अनुभवतातच. तर शक्यतो या 3 गोष्टीकडं लक्ष घालावं. महिला भगिनींनी इतर काही गोष्टी उचापात्या करण्यापेक्षा आपल्या घरातील सदस्यांना सकाळी मध, लिंबू पाणी, दुपारी 12च्या जेवणात ताक, रात्री दूध आणि त्याचबरोबर रात्री पानाचा विडा खाण्याचा प्रयत्न करावा. त्याच्यामध्ये कात आणि चुना असावा. 1-2 महिने हा प्रयोग करा. तुम्हाला वाटेल किती सहज आणि सोपं होतं, पण आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. हे सांगण्याचा उद्देश असा की एका ठिकाणी वाचण्यात आलं की पूर्वी 1 तीळ 7 जणांनी खाल्ला होता. 1 तीळ 7 जणांनी खाल्ला होता. खरं खोटं आपल्याला माहीत नाही, पण हा विचार चांगला आहे. पण मध्यंतरी एक व्हिडिओ ऐकण्यात आला, त्याच्यात लिहिले 1 तीळ म्हणजे 1 मनुष्य आणि 1 मनुष्य म्हणजे 1 पेशंट. जर एखादी व्यक्ती आजारी पडली तर 7 जणांना त्याचा फायदा होतो आणि 7 जण तो खर्च आपल्याकडे कसा येईल, आपल्याला पैसे कसे मिळतील यासाठी प्रयत्नशील असतात. तर ते 7 जण त्यांनी असे सांगितले, एक जर पेशंट आजारी पडला आणि दवाखान्यात गेला तर त्याची तपासण्या होतात वेगवेगळ्या. पहिलं डॉक्टरची फी द्यावी लागते, नंतर कन्सल्टंट, नंतर स्पेशालिस्ट, लॅब, रेडिओलॉजिस्ट, केमिस्ट म्हणजे औषधाचं दुकान आणि हॉस्पिटलचा स्टॉक आणि वगैरे. या 7 जणांना आपले पैसे द्यावे लागतात आणि आपल्याकडचे लाखो रुपये हे 7 जण वाटून घेतात. कुणीही आपल्या आरोग्याकडे बघत नाहीत. व्यसनं वाढलीत, नको ते खाणं वाढलं आहे. म्हणजे क्षणापुरती मजा होती, पण आयुष्यभर कमवलं ते एका क्षणात नाहीसं होतं. निरोगी जीवन हे अतिशय चांगलं आहे. खर्च होणार नाही, तुम्ही आनंदित राहतात. आणि एखादी व्यक्ती घरातील आजारी पडल्यानंतर पत्नीला, आई असल्यास आईला मुलं दुर्लक्ष करतात. यात त्यांना फार त्रास होतो. शरीराचे हाल होतात, नको त्या यातना भोगाव्या लागतात. शरीराची चिरफाड होते. जो दवाखान्यात ॲडमिट झाला आहे त्याच्या नातेवाईकांना, त्याच्या घरच्यांना या गोष्टीची कल्पना आहे. मी अनेक दवाखान्यात जातो, मित्र वगैरे आजारी पडल्यानंतर तेथील दृश्य पाहिल्यानंतर नको ते वाटतं. तो अनुभवाला कुणाला येऊ नये म्हणून माझी सर्व स्वामी भक्तांना तळमळीची विनंती आहे की दवाखान्याचा खर्च वाढला आहे. इन्शुरन्स असला तरी पैसे त्या दवाखान्याला मिळतील, पण तुम्हाला ते भोगावे लागतील.
ते भोग वाट्याला येऊ नये, त्याचं प्रमाण कमी व्हावं म्हणून शक्यतो जास्तीत जास्त काळजी घ्या. सकाळी मध लिंबू पाणी, कोमट पाणी, 12च्या जेवणात ताक, वेळची वेळी काही फळं, संध्याकाळी झोपताना दूध आणि जेवण झाल्यानंतर पानाचा विडा, या गोष्टी किमान 50 दिवस तरी करा. बघा तुम्हाला चांगला अनुभव येईल. आता एक तीळ 7 जणांनी खाल्ला याचा अर्थ जर तुम्हाला अटॅक आला किंवा तुम्हाला त्रास झाला तर हे 7 जण पैसे वाटून घेतात, अक्षरशः ओरबडून काढतात. म्हणजे अटॅक आला तर 7 जण टपलेले असतात. हे तुमच्या वाट्याला येऊ नये अशी खरोखर मनापासून प्रार्थना आहे परमेश्वर चरणी. आणि तुम्हालाही विनंती, फार काळजी घ्या. अटॅक काय येतो ह्याची कारणं जरी विविध असली तरी अटॅक येण्याचं मागचं महत्त्वाचं कारण ताणतणाव, आपलं खाण्याची पद्धती बदलल्या आहेत, आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि एकदम अटॅक येत नाही. हे वर्षानुवर्ष साठलेलं असतं आणि अचानक अटॅक येतो आणि मग आपल्याला मृत्यूशी झुंज द्यावी लागते. अटॅक येऊ नये म्हणून आजपासूनच हा व्हिडिओ ऐकल्यानंतर आपल्या जीवनशैलीला थोडा बदल करा. जीवनशैलीमध्ये आचरण चांगलं करा, चांगल्या लोकांमध्ये राहा. तुम्हाला ताणतणाव येऊ नये म्हणून शक्यतो मोठ्या गोष्टी करू नका, शरीरापेक्षा जास्त काही करू नका, जास्त लोभाच्या मागं लागू नका, जास्त विचार करू नका. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, हितचिंतक यांच्यामध्ये मिसळा, त्यांच्यामध्ये वेळ वाया घालवा. तो वेळ वाया जाईल पण तुमचं आरोग्य चांगलं राहील. आणि आणखी एका ठिकाणी सांगितलेलं आहे, आपण जरी आता जिवंत असलो तरी आपण मनुष्य म्हणून जीवन जगत नाही, जीवन जगत नाही. आपण जिवंत आहोत पण आपण जगत नाही, फक्त आपण जिवंत आहोत. जर तुम्हाला खरोखर जगायचं असेल तर अध्यात्म, आचरण, वाचन, नामस्मरण, मोठ्यांचा आणि चांगल्यांचा सहवास, भांडण नको, ताणतणाव नको. ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्या लोकांत मिसळा आणि विचार चांगले ठेवा. आणि शक्यतो पॉझिटिव्ह म्हणजे नकारात्मक काही विचार करू नका, सकारात्मक विचार करा. यामुळं तुमच्या डोक्यावर जो ताणतणाव आहे तो पूर्णपणे नाहीसा होईल. थोडा वेळ लागेल आणि ज्या क्षणी तुमचं डोकं हलकं होईल त्यावेळेस तुम्हाला अटॅकची भीती येणार नाही. आजही ज्यांची अटॅकची हार्टचे ऑपरेशन झाले ते आज ना उद्या हार्टनीच जाणार आहेत. पण ज्यांची झाली नाही, ज्यांना होऊ नये असं वाटतं, त्यांनी थोडा जरी शारीरिक त्रास झाला तर थोडा दम काढावा, थोडा व्यायाम करावा आणि आपल्या जीवनशैलीत थोडा बदल करावा. एकदा जर तुम्ही हॉस्पिटलची पायरी चढला तर मरेपर्यंत ती पायरी आपल्याला उतरता येत नाही, ये जा करावं लागतं. पण आमच्या कुटुंबाचा एक चांगला अनुभव आहे की आम्ही जी जीवनशैली ठेवली ती मी वारंवार सत्संगात सांगत असतो. आत्ताही मी ते सांगितलं आहे. आपल्याला खायला जास्त लागत नाही, खायला पैसेही जास्त लागत नाही, पण आपण नको ते खाण्यासाठी लाखो रुपये घालवतो आणि ज्या गोष्टी पोटात जायला पाहिजे त्या पोटात जात नाही. महिला भगिनींनी जे त्यांच्या स्वयंपाकखोलीमध्ये जे मसाल्याचे पदार्थ आहेत त्याचा वापर करायला पाहिजे. काही पेय आपल्या पोटात जायला पाहिजे. जीवन अत्यंत सोपं आहे. तुमच्या घरात खरोखरच सुख, शांती, समाधान आणि सर्वांचं आरोग्य निरोगी राहावं असं वाटत असेल, कोणताही आजार येऊ नये असं वाटत असेल तर महिलांनी एक पाऊल आणखी पुढे यावं. चांगले पदार्थ करावेत, चांगलं खाण्यास घालावं, स्वतःही चांगलं खावं. आणि मी सांगितलं त्याप्रमाणे ताक, पान ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आलटून पलटून प्रत्येकाच्या शरीरामध्ये गेलं तर प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहील. सहसा हे कोण सांगत नाही. चांगले चांगले व्हिडिओ पाहावेत. अनेक डॉक्टरांचे व्हिडिओ आहेत जे सकारात्मक आहेत, जे उपाय सांगतात त्याला खर्च येणार नाही, असे उपाय करायला तुम्ही काहीही हरकत नाही. शक्यतो व्यसनापासून दूर राहावं, ताणतणाव कमी करावा. नाहीतर तुम्ही जिवंत आहात, तुम्ही मनुष्य म्हणून जगत असला तरी तुमचा तीळ व्हायला वेळ लागणार नाही. आणि जर तुमच्या जीवनाचा तीळ झाला तर ते 7 जण टपलेले आहेत, ते 7 जण ओरबडून तुमच्याकडचं सगळं काढून घेतील आणि शेवटी मृत्यू तर हा ठरलेला आहे. परंतु जोपर्यंत आपल्याला परमेश्वराने या पृथ्वीवर पाठवलं आहे तोपर्यंत आनंदाने जगा, सुखाने जगा, मौज मजा करा. तुमच्या कुटुंबात आनंदी आनंद हो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना.
आज नमस्कार.